नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आणि आपण तयारी करतोय ते म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 7 महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी आणि लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी याची पूर्ण माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत या घटकावर आधारित स्वाध्याय क्रमांक 7. या घटकावर आधारित एकच स्वाध्याय आहे, तो पूर्ण स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे मसावी आणि लसावीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तेच, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत लगेचच पोहोचतील आणि त्या आपल्याला लगेचच पाहून आपल्या शंका दूर करता येतील. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय क्रमांक 7ला. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1, की ज्यामध्ये आपल्याला डायरेक्ट मसावी काढायला विचारलेला आहे. चला तर मग पाहूयात काय आहे प्रश्न. 57, 75 आणि 102 या संख्यांचा मसावी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. एका स्टेपमध्ये काढणार आहोत. हे 57, हे 75 आणि हे 102, तिघांनाही भाग जाईल अशी संख्या सांगा. 2 ने तर जाणार नाही, कारण 1 आणि 7 आणि 5 आहे. 3 ने जाईल का? 7 आणि 5 12, 7 आणि 5 12, 2 आणि 1 3, म्हणजे तिन्ही संख्यांना 3 ने भाग जाणार आहे. देऊया 3 ने भाग. 3 1 3 राहिले 2 आणि 3 9 27. इथे 3 2 6, 3 5 15, ते 3 त्रिक 9 राहिला 1 झाले 12, 3 चौक 12. आता 19, 25 आणि 34 तिघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही. का? कारण 19 मूळ संख्या आहे आणि तिच्या पट्टीत येणाऱ्या पण या संख्या नाही आहेत. म्हणजे तिघांना भाग जाईल अशी संख्या शिल्लक नाही. तिघांना भाग जाईल असा सामायिक मोठ्यात मोठा विभाजक तो एकच आहे, तो आहे 3. म्हणजेच यांचा मसावी जो आहे तो असणार आहे 3, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत सुरुवातीला. आपण सुरुवातीला मसावी लसावी कसा काढायचा हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे आणि आता सोडवत आहोत त्याच्यावरील स्वाध्याय. त्यामुळे यामध्ये काही अडचण नाही राहणार. 161/69 हे आहेत 161/69. हा अपूर्णांक त्याच्या संक्षिप्त रूपात लिहा. याला संक्षिप्त रूपात लिहायचे म्हणजे याला जास्तीत जास्त मोठ्या ज्या संख्यांनी भाग जाऊ शकतो त्या संख्यांच्या अंशछेद रूपामध्ये आपल्याला तो लिहायचा आहे. याला भाग द्यायचा आहे. आता 69 आणि 161 यांना भाग कशाने जाईल? तर थोडं लॉजिक लावायचे. लहान संख्येवर आधी लॉजिक लावायचे. 69च्या पाड्यात तर 161, 6 2 12, 6 3 18 नाही येऊ शकत. मग 69ला भाग जाईल अशी संख्या कोणती? तर 9 6 होतात 15, म्हणजे याला 3 ने भाग जातो. पण अंशाला काही 3 ने भाग जात नाही. याला जर 3 ने भाग दिला तर किती येतात? 23. 23 त्रिक 69 होतात. अंशाला 23 ने भाग दिला तर 23 7 होतात 161. म्हणजे अंश आणि छेद दोघांना देखील भाग जाणार आहे. 23 ने भाग जाणार आहे. 23 7 161 आणि 23 त्रिक 69 म्हणजे 7/3. आता मात्र 7 आणि 3ला कशाने भाग जाणार नाही, म्हणजेच ते आहे अतिसंक्षिप्त रूप. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे 7/3, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपे प्रश्न आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. हे डायरेक्ट विचारलेले प्रश्न आहेत. जेव्हा ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न येतील तेव्हा थोडंसं डोकं लावावं लागेल. आता काही फार डोकं लावण्याचं कामच नाही आहे. सोपे सोपे प्रश्न आहे. 377 या संख्येचे मूळ अवयव कोणते? 377चे मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहेत. ते शोधताना 377ला कशाने भाग जाईल? मूळ अवयव म्हणजे जे अवयव आहेत ते मूळ संख्यांच्या रूपामध्ये असतात. तर यामध्ये 2 पर्यायांमध्ये 11 11 दिसत आहेत. 2 पर्यायांमध्ये आपल्याला 13 13 दिसत आहेत अवयवांमध्ये. 11 ने भाग जातो का 377ला? 7 आणि 3 होतात 10, 10तून 7 गेलो 3 राहतात. म्हणजे 377ला 11 ने भाग जात नाही. जे पर्याय 3 आणि पर्याय 4 लगेचच बाद झाले. आता 13 ने भाग जातो का? गेलाच पाहिजे, त्याशिवाय मूळ अवयव मिळणारच नाही. 13 ने भाग देऊन पाहूया.
13 दुने 26, राहिले 11, झाले 117, 13 9 117 आणि 29 एके 29, म्हणजे ते मूळ अवयव आलेले आहेत 13 आणि 29. 13 गुणिले 29 असणार आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. भाग देताना सुद्धा कशाने भाग जाऊ शकतो यासाठी पर्यायांकडे देखील लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आपलं प्रश्न सोडवणं अजून सोपं होऊन जातं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि तो देखील डायरेक्ट मसावी लसावीवर विचारलेला आहे. पहा काय आहे प्रश्न. 18, 36, 27 या संख्यांचा लसावी कोणता हे विचारलेलं आहे. आता लसावी कसा काढायचा एका स्टेजमध्ये हे आपण शिकलेलो आहोत. 18, 36 आणि हे 27, तिघांचा एकाच वेळी आपण मसावी आणि लसावी शोधू शकतो. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे 3. 3 सक 18, 3 12 36, 3 9 27. पुन्हा तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे 3. 3 दुने 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. तिघांना भाग जाईल अशी संख्या आहे का आता? नाही, म्हणजे इथं डबल लाईन मारतो आपण. इथे पाहता काय आहे, 3 आणि 3 हे काय आहेत? सामायिक अवयव आहेत. यांचा गुणाकार म्हणजे असणार आहे मसावी. आपल्याला शोधायचा आहे लसावी. आता तिघांनाही भाग जात नाही, पण दोघांना भाग जाईल असा सामायिक अवयव आहे का? तर यस आहे, 2 ने भाग जाईल, तो देऊया. बे एके बे, बे दुने 4, हे 3 असेच. तर दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही, ती सुद्धा संपली. म्हणजेच आता आपल्याला काढता येणार आहे तो म्हणजे लसावी. आणि लसावी काढताना आपण काय करणार, हे सामायिक अवयव आहे 3 गुणिले 3 गुणिले असामायिक अवयव हे 2. या 2लाही परत आपण भाग दिला असता, 3लाही दिला असता, तर ते काही वाढवायचं नाही. परीक्षेमध्ये इथपर्यंत गेलं इथेच सोडा. आणि अवयव घेत असताना सामायिक अवयव वरचे घ्या आणि असामायिक अवयव हे खालचे सगळे घ्यायचे आहेत. म्हणजे हा 2 गुणिले 1 नाही लिहिलं तरी चालेल, गुणिले 2 गुणिले हे 3. पहा कोणते घेतले? सामायिक अवयव 3 गुणिले 3 आणि असामायिक घेतले 2 गुणिले 2 गुणिले 3. या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच असणार आहे लसावी. किती येईल तो? 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36 आणि 36 त्रिक होतात 108. 108 हा आहे लसावी. 18 सक 108, 36 त्रिक 108 आणि 27 चोक 108 होतात. म्हणजे 108 ही लहानात लहान संख्या आहे जी या तीनही संख्यांच्या पाड्यामध्ये येते, म्हणून तिला आपण लसावी म्हणतो. 108 हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि हा 5 चला वाचा. आणि तुम्हाला आधी सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून सोडवा. मी इथे सुरुवात करतोय. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा क्रमवार समसंख्यांचा लसावी काय असतो हे आपल्याला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी बरोबर असतो त्या संख्यांचा गुणाकार भागिले 2. गुणाकार भागिले 2 असतो. इथं आपल्याला लसावी दिलेला आहे 544. लसावी आहे 544 बरोबर असणार आहे त्या संख्यांचा गुणाकार भागिले 2. हे 2 भागिले आहेत, इकडे गुणिले होणार आहेत. म्हणजेच त्या 2 संख्यांचा गुणाकार बेचोक 8, बेचोक 8 आणि बेपंचे 10, 1088 हा आहे गुणाकार. आता कोणत्या 2 क्रमागत समसंख्यांचा गुणाकार 1088 येतो हे आपल्याला शोधायचे. अर्थात एकक स्थानी 8 येतोय, म्हणजे त्या संख्यांच्या एकक स्थानचे जे अंक आहेत त्यांचा गुणाकार 8 यायला पाहिजे. म्हणजे 34 36 बाद झाले. 4 दुने 8 येऊ शकतो, 4 दुने 8 येऊ शकतो, 4 दुने 8 येऊ शकतो. आता 3 पर्याय राहिले आपल्याकडे. यापैकी कुणाचा गुणाकार हा 1088 येऊ शकतो हे कसं ओळखायचं? तर याच्या जवळची मागची वर्गसंख्या कोणती आहे ती शोधायची. याच्या जवळची मागची वर्गसंख्या आहे ती म्हणजे 32. 32चा वर्ग होतो 1024. 1024 हा 32चा वर्ग आहे, म्हणजे त्या संख्या असणार आहेत 32 आणि 34, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल.
32 गुणिले 34 जर करून पाहिलं तर तो गुणाकार तुम्हाला दिसेल तो 1088 आलेला असेल. या संख्यांचा अंदाज कसा लावला? 1088तून वजा होणारी जवळची पूर्णवर्ग संख्या 1024 आहे आणि 1024चं वर्गमूळ 32 येतं. 32 गुणिले 34 जर केले तर 1088 हा गुणाकार येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपण डायरेक्ट शोधलेला आहे. गुणाकार करून न पाहताही आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. आता थोडं ॲप्लिकेशन चालू होणार आहे मसावी लसावीचं. आणि प्रश्न आहे, एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12 व 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती हे विचारलेलं आहे. लहानात लहान विचारली की लसावी काढायचं हे तर समजून घ्यायचं. 8, 10, 12, 14 हे 8, हे 10, हे 12 आणि हे 14 यांना भागल्यानंतर दरवेळेस बाकी 5 उरते. अशी लहानात लहान संख्या शोधायची. तर बाकी 0 उरेल यांना भागल्यानंतर अशी संख्या आपण शोधू शकतो. ती म्हणजे काय असणार आहे? त्यांचा लसावी असणार आहे. आधी ती संख्या शोधूया की अशी लहानात लहान संख्या जिला या सर्व संख्यांनी भागल्यावर बाकी 0 उरते. चला सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या आहे 2, 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 सक 12, 2 साती 14. सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही. आता म्हणजे इथं डबल लाईन, इथून वर जो आहे तो आहे मसावी. 2 हा यांचा आहे मसावी, आपल्याला काढायचा आहे लसावी. दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. तर 2 दुने 4 हे 5 असेच येणार आहेत. 2 त्रिक 6 हे 7 असेच येणार आहेत. तर दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? तिघांना जाईल अशी आहे का? नाही. इथं संपल्या. म्हणजे असामायिक अवयव सुद्धा आपल्याला आता सगळे मिळाले. याच्यावरून आता आपण यांचा लसावी लिहू शकतो. यांचा लसावी किती होणार आहे? यांचा लसावी म्हणजेच या संख्यांनी भाग दिल्यावर निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या 2 गुणिले 2 गुणिले हे 2 गुणिले 5 गुणिले हे 3 गुणिले हे 7. हा गुणाकार करूया. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 पंचे 40, 40 त्रिक 120 आणि 120 7 म्हणजेच 12 साती 84 त्यावर एक 0. 840 ही अशी संख्या आहे की या सर्व संख्यांनी तिला निशेष भाग जातो आणि ती लहानात लहान संख्या आहे. पण आपल्याला काय सांगितलंय? या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. या आपल्याला जी संख्या हवी आहे ती या संख्येपेक्षा 5ने जास्त असणार आहे. का? तर दरवेळेस बाकी 5 उरली पाहिजे. 840ला पूर्ण भाग जातो म्हणजेच ती जी संख्या आहे ती काय असणार आहे? 840 अधिक 5 असणार आहे. म्हणजेच किती असणार आहे? 845. आणि 845 असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न या पद्धतीचे असतात. हे कसं सोडवलं हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि परीक्षेत असा प्रश्न आला तर सहजच तुम्हाला तो आता सोडवता येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि आता परफेक्ट ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे लसावी मसावीचं. पाहूया काय तो प्रश्न. 3 मैत्रिणी एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात. अनुक्रमे 12, 15 व 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. तर ते तिघेही कमीत कमी म्हणजे लसावी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील हे विचारलेलं आहे. असं एक वर्तुळाकार ग्राउंड आहे आणि तिथून एका ठिकाणापासून या तिघी पण पळायला सुरुवात करतात. एकीची फेरी होते 12 मिनिटांमध्ये, दुसरीची होते 15 मिनिटांमध्ये, तिसरीची होते 18 मिनिटांमध्ये. तर कमीत कमी किती वेळानंतर या तिघीसुद्धा एकाच ठिकाणी भेटतील. म्हणजे तो जो वेळ असणार आहे, तो जो गेलेला कालावधी असणार आहे तो या तिघांच्याही पटीत असणार आहे. आणि कमीत कमी विचारले म्हणजे आपल्याला या तिघांच्या पटीतली पाड्यातली लहानात लहान संख्या काढावी लागेल. म्हणजेच यांचा लसावी काढावा लागणार आहे. चला भाग देऊया. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे 3. 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 18. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही. म्हणजे इथं डबल लाईन. याच्या वर जो आहे तो आहे सामायिक अवयव आणि तो म्हणजेच आहे त्यांचा मसावी.
आपल्याला काढायचं आहे लसावी. आता तिघांना नाही जात, दोघांना जाईल असं आहे का? यस आहे. 2ने भाग जाणार आहे. 2 दुणे 4, हे 5 असेच आणि 2 त्रिक 6. दोघांना जाईल असं आहे का? आता ते पण नाही राहिलं. म्हणजे इथं आपले असामायिक अवयव देखील आता आपल्याला मिळालेले आहेत. आपण आता यांचा लसावी लिहू शकतो. यांचा लसावी बरोबर येणार आहे 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3, 2 गुणिले 5 गुणिले 3. खाली अगदी एक एक येईपर्यंत जायची गरज नाही. आपल्याला कळतच येते की यांना परत 2ने भाग दिले की 1 येणार, परत 5ने दिला की 1 येणार, परत 3ने दिला की 1 येणार. पण आपल्या स्टेप वाढत जातात. आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. पेपरमध्ये आपल्या 1 मिनिटामध्ये प्रश्न सोडवून झालाच पाहिजे. त्यामुळे मी इथे पुढे भाग नाही देत बसलो. त्यांना डायरेक्ट गुणाकारामध्ये हे असामायिक अवयव आहेत. हे जे आहेत हे असामायिक अवयव आहेत. त्यांना मी डायरेक्ट इथं असामायिक अवयव गुणाकारात घेतले. 3 हा सामायिक आहे. आता यांचा गुणाकार केल्यानंतर 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 पंचे 60 आणि 60 गुणिले 3 होतात 180. म्हणजे 180 मिनटं ही 12, 15, 18च्या पाढ्यात पटीत येणारी लहानात लहान संख्या आहे. म्हणजे 180 मिनिटांनंतर असं होईल की ह्या तिघीही जिथून सुरुवात केली होती त्या स्पॉटवर असणार आहेत. 180 मिनिटांनी जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. तुमचंही बरोबर आलं असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे सोपे प्रश्न आहेत आणि मसावी लसावीवर हमखास एक प्रश्न तर पकडूनच चाला. परीक्षेमध्ये मसावी लसावीवर एक प्रश्न येणार म्हणजे येणार. आणि हा टॉपिक क्लिअर झाला की समजून घ्यायचे आपले 2 मार्क फिक्स झालेले आहेत. 8वा प्रश्न आहे, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी किती? जे आपण रिलेशन्स पाहिले होते त्यावर आधारित प्रश्न आहे. रिलेशन्स होते मसावी गुणिले लसावी. मसावी गुणिले लसावी बरोबर काय होतं? तर त्या 2 संख्यांचा गुणाकार. दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांच्या मसावी आणि लसावीचा गुणाकार असतो. मसावी आपल्याला दिलेला आहे 3, त्यांचा लसावी आपल्याला शोधायचा आहे, लसावी शोधायचा आहे आणि त्या संख्यांचा गुणाकार दिलेला आहे तो आहे 765. लसावी शोधायचा म्हणजे याला तिकडे पाठवावं लागेल. उजवीकडे गेल्यानंतर हे 3 काय होणार आहेत? भागिले 765 भागिले 3 होतील. म्हणजेच लसावी बरोबर येणार आहे इथे 3 दुणे 6 राहिला 1 झाले 16, 3 पाचे 15 राहिला 1 आणि 3 पाचे 15, 255. त्या संख्यांचा लसावी असणार आहे 255, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. त्यामुळं या ज्या बेसिक गोष्टी सांगितल्यात की क्रमागत समसंख्यांचा मसावी किती, क्रमागत समसंख्यांचा लसावी किती, मसावी गुणिले लसावी किती, सहमूळ संख्यांचा मसावी किती, लसावी किती, या ज्या गोष्टी सुरुवातीला मसावी लसावीची ज्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली त्या सगळ्यांचं ॲप्लिकेशन आपल्याला इथं स्वाध्याय झालेलं दिसणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तो आधी पाहून घ्या, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला झटपट पटापट सुटणार आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि तो देखील ॲप्लिकेशनवर आधारित असा प्रश्न दिसतोय आपल्याला. चला पाहूया काय प्रश्न आहे. ईश्वरीजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? कमीत कमी म्हटलं की लसावी. म्हणजेच आपल्याला 16, 24, 40 या संख्यांच्या पाढ्यात येणारी लहानात लहान संख्या शोधायची. की एवढ्या मण्यांच्या जर माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या 2. 2 16, 2 12 24, 2 20 40. परत 2ने भाग जाणार आहे. 2 चौक 8, 2 सक 12 आणि 2 20. परत 2ने भाग जाणार आहे. 2 दुणे 4, 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. आता काही दोघांना भाग, तिघांनाही भाग जाईल अशी संख्या नाही, म्हणजे इथं डबल लाईन ओढणार आहोत. हे वरचे आहेत हे सामायिक अवयव आणि यांचा गुणाकार म्हणजे असतो मसावी, महत्तम सामायिक विभाजक. यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 2 दुणे 4 दुणे 8, 8 दुणे 16, 8 त्रिक 24 आणि 8 पंचे 40. आता
हे झाले सामायिक अवयव आणि हे खाली आहेत ते असामायिक अवयव. लसावी म्हणजेच काय असतो? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आपल्याला यांचा लसावीच काढायचा आहे. म्हणजेच तिच्याकडे असलेले कमीत कमी मनी मिळतील आपल्याला. 2 गुणिले 2 गुणिले 2 हे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 5. 2 गुणिले 3 गुणिले 5. चला गुणाकार. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 85 आणि 80 त्रिक 240. इथं काय केलं मी? 5ला आधी गुणलं आणि मग 3ला गुणलं. का बरं? तर 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16, 16 त्रिक 48 केलं असतं तर 48 गुणिले 5 करायला तोंडी नसतं करता आलं. मग गुणाकार करताना सोपी पद्धत काय असते? एकक स्थानी शून्य जिथं मिळेल तो गुणाकार आधी करून घ्यायचा, म्हणजे पुढचा गुणाकार आपल्याला सोपा जात असतो. म्हणून 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 85 आणि 80 त्रिक 240 हे मला तोंडी करता आलं. म्हणजे या सुद्धा आपल्या कॅल्क्युलेशन्स झटपट करण्याच्या काही ट्रिक आहेत ज्या आपल्याला वापरायच्या आहेत. 240 म्हणजे जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि हा पण ॲप्लिकेशनवर आहे. पहा, एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद, 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, हा ॲप्लिकेशनवर आधारित प्रश्न आहे आणि लसावी मसावीमध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रश्नांची लांबी थोडी लांब असू शकते पण प्रश्न सोडवायला सोपे असतात. इथे पहा, दर 60, 120 आणि 24 सेकंदांनी हे सिग्नल लागतात. म्हणजेच आपल्याला विचारले हे तिन्ही सिग्नल कमीत कमी किती वेळानंतर पुन्हा हिरवे होतील. मग हे हिरवे होणार कधी? अशा वेळानंतर, म्हणजे ती गेलेली वेळ जी आहे, जो कालावधी आहे तो 60 सेकंद, 120 सेकंद आणि 24 सेकंद यांच्या पटीतील लहानात लहान संख्या असणार आहे. मग आपल्याला इथे काढावं लागणार आहे 60, 120 आणि 24 यांचा लसावी काढावा लागेल. तर यांचा लसावी काढत असताना याला डायरेक्ट मोठ्या संख्येने भागला आता तरी देखील चालणार आहे. तर याला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 4 ने भाग देऊया. 4 15 60, 4 त्रिक 12, 4 0 0, 4 सक 24. पुन्हा तिघांना भाग जाईल अशी संख्या आहे 3. 3 ने भाग देऊ. 3 5 15, 3 10 30 आणि 3 दुणे 6. तिघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही. म्हणजेच इथं आपण देणार आहोत डबल लाईन. याच्या वर जे आहेत हे आहेत सामायिक अवयव आणि यांचा गुणाकार म्हणजे असणार आहे मसावी. आपल्याला काढायचा आहे लसावी. आता दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? तर येस, 5 ने 5 आणि 10ला भाग जाईल, तो भाग देऊया. 5 एके 5, 5 दुणे 10 आणि इथे हे 2 असेच येणार आहेत. आता दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? तर येस, जाणार आहे. त्या 2 2ला भाग जाणार आहे, तो देऊया 2 ने. हा एक असाच बे एके बे, बे एके बे. राहिलं काय शेवटी? आता सगळे एक 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 आले. वरचे आहेत सामायिक अवयव, खालचे आहेत असामायिक अवयव. आपल्याला काढायचा आहे लसावी आणि यांचा लसावी बरोबर येणार आहे सामायिक गुणिले असामायिक अवयव, म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2. 4 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 म्हणजेच हे येणार आहे 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 60 दुणे 120. 120 सेकंद असणार आहेत हे. 120 सेकंदानंतर हे तिन्ही दिवे एकाच वेळी हिरवे होणार आहेत. आपल्याला विचारलंय 8 वाजता सुरू केल्यावर किती वाजता पुन्हा ते हिरवे होतील तिघेही. 120 सेकंदांचे करूया मिनिटे. 60 दुणे 120 म्हणजे 120 सेकंदांची झाली 2 मिनिटे. 8 वाजता सुरू केल्यानंतर आणखी 2 मिनिटांनी हे सर्व सिग्नल हिरवे असणार आहेत. म्हणजेच 8 वाजून 2 मिनिटांनी जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपा होता प्रश्न, फक्त लसावी काढण्यावर आधारित होता. कधी एकत्र येतील असं विचारलं की समजून घ्यायचं तिथे आपल्याला लसावी काढायचा असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर चला पटपट लाईक करून घ्या. त्याचबरोबर कमेंटमध्ये तुम्हाला समजतंय की नाही हे देखील सांगत चला, म्हणजे मला कळेल की बाबा अजून तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे किंवा नाही.
प्रश्न क्रमांक 11 आहे, तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त महत्त्वाचा शब्द वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर बासमती तांदळाच्या बियाण्याच्या किती पिशव्या तयार होतील हे विचारलेलं आहे. जरी इथं भविष्यकाळ असला तरी त्यावर जाऊ नका. जास्तीत जास्त वजनाच्या पिशव्या किती तयार करता येतील हे विचारले. जास्तीत जास्त वजन म्हटल्यानंतर तिथं आपल्याला मसावी काढायचा आहे. म्हणजेच हे 2610 आणि हे 1980 यांचे तुकडे तुकडे करायचे आहेत, पिशव्या भरायच्या आहेत. तर जास्तीत जास्त किती वजनाच्या पिशव्या भरता येतील तिथे काढायचं आहे मसावी. म्हणजेच या दोन संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. हे आहेत 2610 आणि पुढे आहेत 1980 यांचा शोधायचा आहे मसावी. मसावी शोधणं तर सोपंच काम आहे. 2 ने भाग देऊया. बे के बे, बेत्रिक 6, बे 00, बे 5 10. इथे 92 18, 92 18, बे 00. आता कितीने भाग जाईल? 5 ने भाग जाईल. त्याच्या आधी 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 9 9 18. 3 ने जाईल, 9 ने सुद्धा जाईल. बरं 3 ने देतो, 3 चौक 12, राहिला 1 झाले 10, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 0 0. परत 3 ने भाग जाणार आहे. 3 1 3, 3 चौक 12, त्यानंतर राहिला 1, 3 5 15. इथं 3 1 3, 3 1 3, 3 0 0. परत जातोय का भाग? येस जातोय. परत किती? 5 ने जातोय. 5 ने दिल्यानंतर 5 दुने 10, 5 9 45 आणि इथे 5 दुने 10 आणि 5 दुने 10 29 आणि 22 यांना काही भाग जात नाही. यांना भाग जात नाही म्हणजे इथं या दोन लाईनच्या वर जे आले हे आलेले आहेत त्यांचे सामायिक अवयव. या दोन्ही संख्यांचे सामायिक अवयव आणि यांचा गुणाकार म्हणजेच असतो मसावी. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. तो आहे 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 हा गुणाकार केल्यावर बेत्रिक 6, 6 त्रिक 18 आणि 18 पंचे 90. म्हणजे आपण 90 किलोग्रॅमच्या पिशव्या भरू शकतो. हे आपल्या आता लक्षात आलेलं आहे. आता विचारलेलं काय आहे? विचारलेलं आहे बासमती तांदळाच्या बियाण्याच्या किती पिशव्या तयार होतील. आपल्याला काढायच्या आहेत बासमतीच्या किती पिशव्या तयार होतील. तर बासमती तांदूळ एकूण किती आहे आपल्याकडे? बासमती आहे 2610 किलोग्रॅम. हे 2610च्या 90 किलोच्या किती पिशव्या तयार होतील हे आपल्याला शोधायचं आहे. तर हे सोडवत असताना हे 0 0 कट झाले. 9 ने 261ला भागलं तर इथे झाले 9 दुने 18, राहिले 8 झाले 81, 9 9 81. बासमतीच्या किती? 29 पिशव्या तयार होणार आहेत. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. इंद्रायणीच्या विचारले असते तर काय केलं असतं? 1980 टोटल आहे तांदूळ तो इंद्रायणी. त्याला आपण काय केलं असतं? एका पिशवीच्या वजनाने भागलं असतं. 1980 भागिले 90 म्हणजेच ते किती? 22 आले असते. आपल्याला विचारलं होतं बासमती, ते आपण शोधलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. आपण ॲप्लिकेशनवर आधारित मसावी लसावीचे प्रश्न शक्यतो ॲप्लिकेशन लेव्हललाच येतात की जिथं मसावी लसावीचा वापर करावा लागतो. 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती घ्यावी लागेल? जास्तीत जास्त म्हटलं की काढायचं आहे मसावी. 8 आणि 12 मीटरचे हे तुकडे आहेत. यांना समान याने भाग जाणारी संख्या 2, बेचोक 8, बेसक 12, परत 2, बेत्रिक बे दुने 4, बेत्रिक 6. आता दोघांना भाग जाईल अशी संख्या नाही. झालं. इथे आपल्याला यांचे सामायिक अवयव मिळालेले आहेत. ते आहेत 2 आणि 2. तोच असणार आहे त्यांचा मसावी. मसावी म्हणजेच काय? त्या दोघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या ती असणारे 2 गुणिले 2. मसावी म्हणजेच असतो सामायिक अवयवांचा गुणाकार. बेदुने झाले 4. म्हणजे जास्तीत जास्त 4 मीटर लांबीचे तुकडे करता येतील. कसे? 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 4 मीटर लांबीचे आपण तुकडे करू शकतो. हे इथं आपल्या लक्षात आलं.
मसावी आणि लसावीचं दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो ते या उदाहरणांमधून आपल्या लक्षात येत आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. दिसायला लांब आहे प्रश्न. मसावी लसावीचे प्रश्न दिसायला मोठेच असतात पण सोडवायला सोपे आहेत. प्रियाकडे काही फुले आहेत. तिने प्रत्येकी 12 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे 11 फुले उरतात. जर प्रत्येकी 16 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर 15 फुले उरतात. जर प्रत्येकी 18 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर 17 फुले उरतात. तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील हे विचारलेलं आहे. कमीत कमी म्हणजे इथं लसावी काढायचं आहे. म्हणजे 12 प्रमाणे, 16 प्रमाणे आणि 18 प्रमाणे. म्हणजे यावरून तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील म्हणजेच यांच्या पटीतली संख्या काढूया आणि मग जे काही उरणारी फुलं आहेत त्याच्यावरून प्लस मायनस करायचं ते नंतर पाहू. पण पहिल्यांदा तर 12, 16 आणि 18 यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. 12 हे 16 आणि हे 18 यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी. तो काढण्यासाठी 2 बेसक 12 बेआठी 16 बेनव्वे 18 तिघांना भाग जाईल अशी संख्या आता नाही. म्हणजे यांचा मसावी जो आहे तो 2 आलेला आहे. आपल्याला लसावी काढायचा आहे. दोघांना भाग जाईल अशी संख्या ठीक आहे 2 आहे. देऊया भाग. बेत्रिक 6 बेचोक 8 हे 9 असेच. पुढे दोघांना भाग जाईल अशी संख्या 3. 3 एके 3 4 असेच आणि 3 त्रिक 9. दोघांना भाग जाईल अशी संख्या आता नाही. म्हणजे आता आपल्याला असामायिक अवयव देखील मिळालेले आहेत. आता आपण लसावी काढू शकतो. यांचा लसावी बरोबर येणार आहे हे 2 गुणिले 2 गुणिले 3 हे झाले सामायिक अवयव. 2 गुणिले 2 गुणिले 3 सामायिक नाही, यातले सामायिक फक्त 2 आहे. हे 2 3 आणि हे खालचे 4 3 हे खालचे डबल लाईनच्या खाली जे आहेत हे असामायिक अवयव आहेत. ते आहेत 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3 यांचा गुणाकार. बेदुने 4 4 त्रिक 12 12 चोक 48 आणि 48 त्रिक होतात 144. कसं केलं? 40 त्रिक 120 8 त्रिक 24 120 आणि 24 होतात 144. लसावी आला 144. म्हणजे 144 फुलं असतील तर तिच्याकडे बरोबर एकही फुल उरणार नाही. पण इथं काय सांगितलंय? 12 प्रमाणे माळा तयार केल्या तर 11 फुले उरतात. 12 प्रमाणे केल्या तर फुलं उरतात 11. 16 प्रमाणे केल्या तर 15 फुले उरतात. 16 प्रमाणे केलं तर 15 फुले उरतात. आणि 18 प्रमाणे केल्या तर 17 फुले उरतात. 18 प्रमाणे केले तर 17 उरतात. या ठिकाणी प्रत्येकाची वजाबाकी पहा किती आहे? 1. म्हणजे काय होतं? दरवेळी एक फुल कमी पडतं. जर एक फुल अजून असतं तर पूर्ण माळा झाल्या असत्या. 16 प्रमाणे केल्या तर 15 फुलं उरतात. म्हणजेच काय? एक फुल कमी पडलं, नाही तर त्या 16 फुलांची अजून एक माळा झाली असती. 18 प्रमाणे माळा केल्यावर 17 फुलं उरतात. म्हणजे एक फुल कमी पडलं. जर ती 18 फुलं असती तर त्या माळा पूर्ण झाल्या असत्या. ती माळ पण 18 फुलांची झाली असते. हे दरवेळी एक फुल कमी पडतं. किती कमी पडतं? एक फुल. फुलं किती पाहिजेत? 144 पाहिजेत. पण एक फुल कमी पडतं. म्हणजे 144 वजा 1 म्हणजेच तिच्याकडं फुलं किती असणार आहेत? 143 फुलं असणार आहेत. की जेणेकरून दरवेळी तिच्याकडं एक फुल कमी पडतं. म्हणजेच उरतात किती? 12 प्रमाणे केल्यावर 11 उरतात. 16 प्रमाणे केल्यावर 15 उरतात. 18 प्रमाणे केल्यावर 17 उरतात. दरवेळी एक फुल कमी पडतं म्हणजेच तिची माळ पूर्ण होत नाही. म्हणजेच 144 वजा 1 143 फुलं तिच्याकडे असणार आहेत. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. समजला असेल, हा थोडासा वेगळ्या टाईपचा प्रश्न होता. या टाईपचाही प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. मला वाटतं या पूर्ण स्वाध्यायामध्ये हा एकमेव प्रश्न असा आहे की जो थोडासा वेगळ्या टाईपमध्ये आहे. बाकी दरवेळी 5 शिल्लक राहतात असा एक प्रश्न आपण आधी सोडवला. पण प्रत्येक कंडिशनमध्ये उरणारं जेव्हा असतं तेव्हा एक लक्षात घ्या, त्यातला जो फरक आहे ना तो कॉमन असतो दरवेळेस. तो इथे दाखवला मी तुम्हाला की दरवेळी 1 1 1 हा त्यांच्यातला फरक येत होता. या प्रकारच्या उदाहरणांमध्ये हा फरक कॉमन येतो आणि हा फरक जेवढा असतो तोच लसावीतून आपल्याला वजा करायचा असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 आणि सोपा आहे तो देखील. पाहूया काय आहे तो प्रश्न.
ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या हे आपल्याला विचारलेलं आहे. मसावी आणि लसावी दिलाय आणि आपल्याला त्या संख्या शोधायच्यात. तर एक साधी गोष्ट पहा, काय की मसावी म्हणजेच काय असतो, सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आणि त्याच्यावरून लसावी कसा येतो, तर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मिळून तयार होत असतो लसावी. हे बेसिक माहीत पाहिजे. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार असतो, त्याला असामायिक अवयवांच्या गुणाकाराने गुणलं आपण की आपल्याला लसावी मिळत असतो. म्हणजेच हा मसावी जर तिकडे जाऊन भागिले झाला तर असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर काय येणार आहे, लसावी भागिले मसावी येणार आहे. लसावी भागिले मसावी असणार आहे. हे कायम लक्षात ठेवा, लसावी भागिले मसावी म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. इथे लसावी आपल्याला दिलाय तो आहे 144 आणि मसावी जो आहे तो आहे 4. हा भागाकार जर केला तर आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार जो आहे तो येणार आहे 4 त्रिक 12 आणि 4 सक 24, तो आला 36. आता ह्या 36 ची फोड आपल्याला अशी करायची आहे की त्या दोन्ही सहमूळ संख्या असल्या पाहिजेत, तेव्हाच ते. चला मग काय होईल बरं याची फोड. याची फोड जर 12 त्रिक 36 केली तर 12 आणि 3 सहमूळ नाहीत, कारण 3 ला 3 ने भाग जातो, 12 लाही 3 ने भाग जातो. जर आपण याची फोड 9 चौक 36 अशी केली तर 9 गुणिले 4 केले तर या काय आहेत, सहमूळ संख्या आहेत. म्हणजेच असामायिक अवयव काय आहेत, 9 आहेत आणि 4 हे 2 आहेत असामायिक अवयव. आता पहिली संख्या जी आहे, संख्या कशा काढायच्या, एकदा आपल्याला असामायिक अवयव मिळाले की पहिली संख्या जी असते किंवा लहान संख्या जी असते ती असते मसावी गुणिले त्यातला लहान अवयव, तो आहे 4. मसावी आपल्याला दिलेला आहे तो किती होता, 4. म्हणजे 4 गुणिले 4 बरोबर 16. ही झाली लहान संख्या. आणि त्यातली मोठी संख्या म्हणजेच त्यातली दुसरी संख्या जर काढायची असेल तर काय करायचंय, त्याला सुद्धा करायचंय मसावी गुणिले त्यातला मोठा अवयव तो आहे 9. म्हणजेच मसावी आहे 4 गुणिले 9, 9 चौक होतात 36. म्हणजे त्या 2 संख्या ज्या आहेत त्या असणार आहेत 16 आणि 36, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हा पण प्रश्न वेगळ्या टाईपमध्ये होता. या टाईपचे देखील प्रश्न येतात. ते सोडवताना काय करायचंय, लसावी भागिले मसावी केल्यावर आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळत असतो. त्याची फोड अशा पद्धतीने करायची की त्या दोन्ही सहमूळ संख्या असल्या पाहिजेत. 9 आणि 4 याची 12 त्रिक 36 होत होती किंवा 18 दुने 36 पण होत होती, पण 18 आणि 2 या सहमूळ नाहीत. 9 आणि 4 या सहमूळ आहेत, म्हणून त्यांची फोड मी 9 गुणिले 4 अशी 36 ची फोड केलेली होती. मसावीला छोट्या अवयवाने गुणलं की आपल्याला लहान संख्या मिळते, मसावीला आपण मोठ्या अवयवाने गुणलं की आपल्याला मोठी संख्या मिळत असते. या पद्धतीचा प्रश्न आला तरी देखील तो सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे तो सोडवण्याची. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15 आणि सोपा आहे तो. पाहूया काय येतो. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. आता लहानात लहान संख्या म्हणजे आपल्या डोक्यात आलं असेल की यांचा लसावी काढावा लागेल. 2 ते 10चा म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 यांचा लसावी काढायचा. म्हणजे यांचे भाग करायचे, परत सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या कोणती, मग दोघांना जाईल कोणती, असं सगळं शोधायचं आणि मग बाकी 1 उरेल म्हणजे जो लसावी येईल त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. इतकं करायची गरज नाही. जर आपल्याला यातलं बेसिक समजलं असेल तर हा प्रश्न आपण डायरेक्ट सोडवू शकतो. कसा पहा, लहानात लहान म्हणजे यांचा आपण लसावी काढू. मला एक सांगा, यांचा लसावी म्हणजे काय असणार आहे, या सगळ्यांच्या पाढ्यात येणारी लहानात लहान संख्या असणार आहे. मग या संख्यांकडे जर पाहिलं तर यामध्ये शेवटी आपल्याला दिसतोय तो आहे 10. शेवटी आहे 10. यांच्या पाढ्यात असणारी जी लहानात लहान संख्या असेल ती 10च्या पटीत असणार आहे. बरोबर आहे. काही असेल ती संख्या, 2 अंकी येईल, 3 अंकी येईल, ती 10च्या पटीत असेल.
10च्या पटीत असेल म्हणजेच त्या संख्येच्या एकक स्थानी 0 येणार आहे. हे बरोबर आहे. येस, त्या संख्येच्या एकक स्थानी 0 येणार आहे. आता ती जी काही संख्या असेल बाकी 1 उरते. या सगळ्यांनी जर भागलं तर याला, तर प्रत्येक वेळेस बाकी 1 उरते, म्हणजे ती संख्या त्यांच्या लसावीपेक्षा 1 ने मोठी असणार आहे. इथपर्यंत क्लिअर? येस, क्लिअर. 1 ने मोठी असणार. मग ती संख्या जी होईल यांची बेरीज केल्यानंतर एकक स्थानाचा 0 आणि 1 यांची बेरीज 1 येणार आहे. म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक असणार आहे. आणि पर्याय जर पाहिले आपण तर एकक स्थानी 1 असणारा पर्याय फक्त एकच आहे, 2521. म्हणजेच ती जी संख्या आहे यांचा लसावी 2520 येणार आणि ती संख्या असणार आहे 2521. हे मी कसं ठरवू शकलो? डायरेक्ट पर्याय पाहिल्यामुळं. एकक स्थानी 0 तर येणारच नाही, बाकी 1 उरते. 10ने भागल्यावर बाकी 1 उरते म्हटल्यावर 0 चालणारच नाही. आणि 1 उरते म्हणजे 10मध्ये आपण 1 ॲड करणार आहोत, म्हणजे एकक स्थानी 1 येणार आहे. हा पण पर्याय शक्य नाही. एकक स्थानी 0 देखील शक्य नाही. असं लॉजिक लावून देखील आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो आणि आपला वेळ तिथे वाचतो. बाकी नेहमीच्या पद्धतीने सोडवायचं झालं तर मग यांना भाग देऊन यांच्यातले सामायिक आणि असामायिक अवयव काढून त्यांचा लसावी काढला असता आपण, पण त्याला खूप वेळ गेला असता. आणि पेपर काढताना हा विचार केलेला असतो की हा प्रश्न सोडवायला किती वेळ लागेल. जर आपल्याला वेळ जास्त लागत असेल तर समजून घ्यायचं आपली काहीतरी स्ट्रॅटेजी चुकती आहे, तो प्रश्न सोडवण्याची पद्धत चुकती आहे. तर असे प्रश्न देखील आपल्या शिक्षकांकडून समजावून घ्यायचे आहेत. एखाद्या प्रश्नाला तुम्हाला खूप वेळ लागत असेल तर असे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये लिहा. ते पण मी सोप्या पद्धतीने कसे सोडवता येतील, कमीत कमी वेळेत कसे सोडवता येतील ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. तर हा 16 पहा काय आहे. समान रुंदी असलेल्या 2 आयताकार मैदानांची क्षेत्रफळे अनुक्रमे 1541 चौरस मीटर व 759 चौरस मीटर आहेत, तर मैदानांची रुंदी किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुंदी समान आहे. त्यांची काय आहे? रुंदी समान आहे आणि त्यांची क्षेत्रफळ अनुक्रमे 1541 आणि 759 चौरस मीटर आहे, तर त्या मैदानांची रुंदी किती हे विचारलेलं आहे. म्हणजेच यांची लांबी वेगवेगळी असणार आहे. रुंदी जी आहे ती रुंदी गुणिले लांबी L1 बरोबर आहे पहिल्याची 1541 आणि रुंदी गुणिले दुसऱ्याची लांबी L2 असेल, ती आहे 759. आता इथली गंमत लक्षात घ्या की रुंदीला जर लांबी पहिल्या याच्या लांबीने गुणलं तर 1541 क्षेत्रफळ येते. दुसरा जो आहे ते त्याची रुंदी पण तेवढीच आहे, त्याला जर त्याच्या लांबीने गुणलं तर 759 हे त्याचं क्षेत्रफळ येत आहे. याचाच अर्थ इथं काय आहे? इथं मसावी लसावीचं कसं उपयोजन होतं पहा. म्हणजेच रुंदी काय असणार आहे तर त्या दोघांचा मसावी असणार आहे. मोठ्यात मोठी अशी संख्या की जिने त्या दोघांनाही भाग जाईल अशी संख्या म्हणजे असणार आहे रुंदी. आणि ह्या लांबी म्हणजे काय असणार आहेत? त्यातले असामायिक अवयव असणार आहेत. मग असामायिक अवयवांचा गुणाकार असेल, त्याची फोड होईल आणि लहान अवयवाने मसावीला गुणल्यावर लहान संख्या मिळणार आहे आणि मोठ्या अवयवाने मसावीला गुणल्यानंतर मोठी संख्या मिळणार आहे. रुंदी दोघांची समान आहे म्हणजेच तो आहे त्यांचा मसावी. इथं आपल्याला 1541 आणि 759 यांचा शोधायचा आहे मसावी. तर यांचा मसावी शोधण्यासाठी दोघांना भाग जाईल अशी संख्या 2ने तर जाणार नाही, 5 आणि 4 9 आणि 2 11, 3ने पण जाणार नाही, 4ने पण नाही, 5ने पण नाही, एकक स्थान पाहिलं, 2 3ने जात नाही म्हणजे 6ने पण नाही, 7ने याला देऊन पाहू, 7 1 7 7 0 0 आणि 7 8 56, 7ने नाही जात, 8ने पण नाही जाणार का? 8 समसंख्या आहे आणि समसंख्येच्या पाड्यात कधीच विषम संख्या येत नाही. 3ने पाहिला पण तेव्हाच कळलं आपल्याला, 9ने जाणार नाही, 10ने जाणार नाही, 11ने 4 आणि 1 5 आणि 5 आणि 1 6, 7 5 गेला 1 म्हणजे 11ने पण नाही, 12ने पण नाही जाणार, 13ने पण नाही जाणार आहे का? पाहूया इथं 13 5 65 राहिले, 10 झाले 109 म्हणजे 13ने देखील भाग जात नाही आहे. 14चा विषयच नाही, 15चा विषयच नाही. का नाही आहेत विषय? 14 सम आहेत, या विषम आहेत. 15 का नाही? एकक स्थानी 5 नाही. 16 नाही का? एकक स्थानी
विषम अंक आहेत. 16च्या पटीमध्ये विषम संख्या येऊ शकत नाही. 17चं चेक करूया. 17 चौक 68 आणि राहिले 7 75 79 नाही जात 17 ने पण भाग. 18 सम आहे. 19 चौक 76 होतात. 19 त्रिक 57 57 आणि 18 हे झाले 189. 19च्या पाड्यात 189 नाही आहेत. 20 न जायचा विषयच नाही कारण समसंख्या आहे 20. 21 3 आणि 7 ने नाही गेलं म्हणजे 21 न पण नाही जाणार. 22 पण नाही. 23 त्रिक 69 राहिले 6 आणि 23 त्रिक 69 त्याला जातोय. याला जातोय का 23 ने भाग पाहूया. बहुतेक तर जाणार आहे. आता 23 सख होतात 138 138 आणि 6 44 आणि 10 54 राहिले 16. तो एक आला की झाले 161 आणि 23 7 161. इथे आताच पाहिलं 23 त्रिक 69 राहिले 6 23 त्रिक 69. 67 आणि 33 दोघांनाही भाग जाईल अशी संख्या नाही कारण 67 ही मुळात मूळ संख्या आहे. म्हणजेच दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे 23. म्हणजेच 23 आला ह्या दोघांचा मसावी. यांचा मसावी 23 आहे. म्हणजेच ही रुंदी जी आहे ही प्रत्येकी किती असणार आहे. ती असणार आहे 23. आणि ह्या 23ला पहिल्या याच्यात लांबीने गुणलं की 1541 क्षेत्रफळ येतं. दुसऱ्या याच्यात लांबीने गुणलं की 759 क्षेत्रफळ येतं. रुंदी आपल्याला मिळालेली आहे 23 मीटर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. थोडासा हटके प्रश्न होता. विचार करावा लागला. मसावी लसावीचं रिलेशन कसं काय याच्याशी जुळतं हे या निमित्ताने आपल्या लक्षात आलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी संख्या पुढीलपैकी कोणती हे विचारलेलं आहे. एक संख्या आहे आणि तिला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने, एक अंकी मूळ संख्या कोणत्या 2 3 5 आणि 7 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक उरते तर अशी संख्या कोणती. पहा आता 2 3 5 7 या सगळ्या मूळ संख्या आहेत. या जर मूळ संख्या आहेत तर यांचा मसावी किती असतो. 1 असतो. का त्यांच्यात सामायिक विभाजकच नाही आहे कारण ती संख्या आणि 1 हेच त्यांचे विभाजक आहेत. म्हणजे यांचा मसावी 1 असतो आणि मूळ संख्यांचा लसावी काय असतो तर तो त्यांचा गुणाकार असतो. म्हणजे यांचा लसावी जो आहे यांचा लसावी किती येणार आहे त्यांच्या गुणाकारा एवढा. 3 दुने 6 6 पंचे 30 आणि 30 गुणिले 7 7 त्रिक 21 210 हा आला त्यांचा लसावी. म्हणजे 2 3 5 7 या एक अंकी मूळ संख्यांनी याला पूर्ण भाग जातो. पण म्हटले प्रत्येक वेळी बाकी एक उरते. बाकी एक उरते म्हणजे ती जी संख्या असणार आहे ती संख्या काय येणार आहे 210 अधिक 1 येणार आहे कारण दरवेळेस हे 1 शिल्लक राहत आहेत. म्हणजेच ती संख्या असणार आहे 211 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. स्वाध्याय मोठा आहे तरी सुद्धा काही घाबरू नका. आपला भरभर होतोय तो. थोडासा वेळ लागतोय पण घटक क्लिअर होतोय. प्रश्न 18 आहे. दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 आणि लसावी 252 आहे तर x बरोबर किती हे विचारले आहे. तर आपण आधीच पाहिलेलं रिलेशन आहे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 6x गुणिले 7x बरोबर असतो मसावी गुणिले लसावी 252. इथं हे 6 गुणिले 7 जे आहेत हे तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 6 गुणिले 252 ला हे 6 आणि हे 7 इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतील 6 गुणिले 7. इथं राहणार आहेत x गुणिले x म्हणजे इथं राहणार आहे x चा वर्ग. 6 6 गेले 7 ने याला भाग देऊया. 7 त्रिक 21 7 सकून 42 इथं 1 1 राहिले खाली पण 1 1 राहिले म्हणजे x वर्ग बरोबर आलेला आहे 36. म्हणजेच x ची किंमत असणार आहे 36चं वर्गमूळ 6. आता वर्गमूळवर आपलं कमांड आहे. x ची किंमत येणार आहे 6 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. सोपा प्रश्न होता हा. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 19 आणि पाहतो काय आहे. 48 आणि स्टार 6 या संख्यांचा लसावी 144 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा हे विचारलेलं आहे. जेव्हा कधी असा प्रश्न येतो त्यावेळेस पर्यायांचा आधार घ्यायचा आहे. पहिला पर्याय घेऊन पाहूया. हे 48
आणि स्टार 6 म्हणजे 16 घेऊया. यांचा लसावी आपल्याला सांगितलेला आहे, किती आहे 144 हा यांचा लसावी. लसावी म्हणजे दोघांच्या पाढ्यात असणारी लहानात लहान संख्या. 48 त्रिक 144 होतात आणि 16 9 पण 144 होतात. पण 144 यांचा लसावी आहे का? तर नाही. कारण 48 एके 48 आणि 16 त्रिक 48 म्हणजे 48 ही संख्या स्वतः त्यांचा लसावी येते, 144 नाही येत. म्हणजे 1 घेऊन चालणार नाही. जर 3 घेतला तर काय होईल, त्या संख्या होतील 48 व 3 घेतला म्हणजे इथं 3 6 36 होणार आहेत. तर 48 त्रिक 144 आणि 36 चोक 144 यांचा लसावी 144 येऊ शकतो. म्हणजे हे कॉम्पिटिशनमध्ये आहेत. अजून पुढे पाहूया. 5 जर घेतला तर काय होणार आहे, 48 आणि 5 म्हणजे हे 56 होणार आहेत. 56च्या पाड्यात काही 144 येत नाही, म्हणजे यांचा लसावी 144 होऊ शकत नाही. म्हणजेच इथं 5 घेऊन चालणार नाही. शेवटी आहे 9. जर 48 व 9 घेतला तर ते 96 होणार आहेत. 96च्या पाड्यात सुद्धा 144 येत नाहीत. याचा अर्थ ह्या दोन संख्यांचा लसावी 144 होणार नाही, म्हणजे 9 घेऊन चालणार नाही. म्हणजेच त्या संख्या असणार आहेत 48 आणि 36. आणि त्यासाठी स्टारच्या जागेवर कोणता अंक पाहिजे आपल्याला, 3 हा अंक पाहिजे, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. एखादा प्रश्न समजला नसेल तर तो पुन्हा रिपीट करून पहा. तरी पण नसेल समजला तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नक्कीच तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल की सर तुम्ही हे कसं केलं, ही स्टेप कशी घेतली, असंच का सोडवलं याला, हे विचारलं तर त्याचं देखील उत्तर मी नक्की तुम्हाला कमेंटमध्ये देईल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीच्या विक्रीचा प्रचार करण्यासाठी बाहेरगावी पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील? महत्त्वाचे शब्द, कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील. म्हणजेच यामध्ये काढायचं आहे लसावी. कमीत कमी किती दिवसांनी म्हणजे 6, 8 आणि 12 तिघांच्याही पाड्यात येणारी लहानात लहान संख्या काढायची आहे. हा प्रश्न असाच्या असा एका पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. आपली जी TET पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपची जी व्हिडिओची सिरीज आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन जर तुम्ही लसावी मसावी पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला हा कोणत्या पोलीस भरतीत प्रश्न विचारलाय ते देखील पाहायला मिळेल. इथे काढायचं आहे आपल्याला 6, 8 आणि 12 ह्या तिघांचा लसावी. 6 हे 8 आणि हे 12 तिघांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेसक 12. तिघांना भाग जाईल अशी संख्या आता नाही, म्हणजे इथं डबल लाईन. यांच्यावर आला यांचा मसावी, तो आहे 2. आता दोघांना भाग जाईल अशी संख्या 3 आहे. 3 एके 3 हे 4 असेच, 3 2 6. दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. 1 असाच, बे 2 4 आणि बे एके बे. आता काय 2 राहिलाय, तो असामायिक अवयवच आहे. यांचा लसावी, लसावी म्हणजेच काय असतो, सामायिक गुणिले असामायिक अवयव. सामायिक कोण आहे यांच्यात 2, जो आहे त्यांचा मसावी, गुणिले असामायिक कोण आहे 3 गुणिले 2 गुणिले 2. 3 गुणिले 2 गुणिले 2. बेत्रिक 6, 6 2 12, 12 2 24. लसावी 24 आला. म्हणजे या तिघांची सुद्धा पाढ्यात येणारी लहानात लहान संख्या आहे 24. म्हणजे ते तिन्ही प्रतिनिधी 24 दिवसांनी पुन्हा एकत्र येणार आहेत. 6 चोक 24, 8 त्रिक 24 आणि 12 2 24. 24 दिवसांनी, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. सोपं वाटतंय ना? लसावी मसावी क्लिअर होऊन जातोय तुमचा. व्हिडिओ अजूनही लाईक केला नसेल तर चला पटकन लाईक करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला जर समजत असेल हे सर्व तर कमेंटमध्ये ते देखील सांगा. पुढे जाऊया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या, असं आपल्याला विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. पहिल्यांदा आपल्या समोर आलेला आहे ते म्हणजे प्रमाणात. आता 3:4 प्रमाणात, याचा अर्थ लक्षात घ्या,
3 4 प्रमाणात म्हणजेच हे गुणोत्तर स्वरूपात लिहिलं तर ते होणार आहे 3/4. त्या दोन संख्यांचं गुणोत्तर आहे 3/4. म्हणजेच त्या दोन संख्यांवरून हे गुणोत्तर तयार झालेलं असणार आहे. आणि गुणोत्तर हे नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहिलेलं असतं. म्हणजे त्या दोन संख्या अंशछेद रूपात असतील आणि त्यांना ठराविक संख्येने भाग देऊन म्हणजे समान संख्येने भाग देऊन हे अतिसंक्षिप्त रूपातलं गुणोत्तर आलेलं असेल. याच्यावरून पुन्हा त्या संख्या मिळवण्यासाठी आपण काय करणार तर याला त्या समान पटीनं आपल्याला गुणावं लागेल. म्हणजेच ती समान पट जी आहे ती आपण x अशी जर मांडली की x या संख्येनं त्या संख्यांना भागल्यामुळे गुणोत्तर 3/4 आलं होतं. म्हणून आपण इथे समानपट x मांडली तर त्या संख्या होणार आहेत 3x आणि 4x. त्या संख्या झाल्या काय 3x आणि 4x. x ची किंमत आपल्याला माहित नाही की किती पट केल्यानंतर आपल्याला त्या दोन संख्या मिळतील की ज्यांचा मसावी 6 आणि लसावी 72 असणार आहे. पहा तर मग इथे काय होईल. मसावी माहिती आपल्याला 6 आहे, लसावी 72 आहे. आपण शिकलेलो आहोत की दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच हे 3x गुणिले 4x बरोबर मसावी गुणिले लसावी म्हणजे 6 गुणिले 72 असणार आहेत. 6 गुणिले 72 हे 3 आणि 4 इकडे गुणिले आहेत ते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. इकडे x गुणिले x होणार आहे x चा वर्ग बरोबर हे 6 गुणिले 72 भाग द्यायचा आहे डायरेक्ट मला त्यामुळे हा गुणाकार केला नाही. हे 3 गुणिले 4 गुणिले होते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 3 गुणिले 4 3 एके 3 3 दुने 6 4 एके 4 आणि 18 चौक 72 18 72 18 दुने झाले 36 म्हणजे x स्क्वेअर बरोबर आलेले आहेत 36. म्हणजेच x ची किंमत किती असणार आहे 36चं वर्गमूळ असतं 6. x ची किंमत आली आहे 6. आता त्या दोन संख्या काय असतील तर त्या दोन संख्या आहेत आपल्या 3x म्हणजेच असणार आहे 3 गुणिले 6 म्हणजे 18 आणि दुसरी संख्या आहे 4x म्हणजेच 4 गुणिले 6 म्हणजे 24. त्या दोन संख्या झालेल्या आहेत 18 आणि 24 जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. समजला असेल हा प्रश्न आहे तुम्हाला. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22 आणि यामध्ये विचारलेलं काय आहे ते वाचा, सोडवायला सुरुवात करा. वाटलं तर व्हिडिओ पॉज करा मग सोडवा. मी तर सोडवायला सुरुवात करतोय. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 आहे. जर मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. एक संख्या आणि दुसरी संख्या दिली आहे म्हणजेच इथे आपल्याला लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार हे रिलेशन वापरायचं आहे हे तर इथे आपल्या लक्षात येतं. चला तर मग सोडवायला सुरुवात करूया. दिलेल्या अटीनुसार काय आहे मसावी हा लसावीच्या 1/6 आहे म्हणजे मसावी बरोबर आहे 1/6 गुणिले लसावी. म्हणजेच लसावी बरोबर काय असणार आहेत हे 6 इकडे छेदात आहेत इकडे आले अंशात येऊन गुणिले होणार आहेत म्हणजे 6 गुणिले मसावी बरोबर असणार आहे लसावी. मसावी आपल्याला दिलाय तो किती आहे 5 म्हणजे 6 गुणिले 5 बरोबर असणार आहे लसावी आणि 6 पंचेच किती होतात 30 होतात म्हणजे लसावी आला 30. आता आपल्याला अजून दिलेली गोष्ट काय आहे एक संख्या 15 आहे. आता पहा आपल्याला लसावी किती आहे ते माहीत आहे, एक संख्या माहीत आहे आणि मसावी माहीत आहे. दुसरी संख्या काढता येईल का यस काढता येईल. कशी काढणार लसावी गुणिले मसावी किंवा मसावी गुणिले लसावी. मसावी आहे 5 गुणिले लसावी 30 बरोबर काय असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार. त्यातली पहिली संख्या दिली आहे 15 गुणिले दुसरी संख्या आणि ही दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. हे 15 इकडे येऊन काय होणार आहेत भागिले होणार आहेत. 5 गुणिले 30 भागिले 15 बरोबर असणार आहे दुसरी संख्या. आता इथे पहा 15 एके 15 15 दुने 30 आणि 5 दुने होतात 10 म्हणजेच दुसरी संख्या होणार आहे 10 जो आहे पर्याय क्रमांक 3
हे त्याचं योग्य उत्तर असेल. कसं सोडवलं लक्षात आलं असेल. मसावी लसावीतलं जे रिलेशन होतं त्याचा वापर करून आपल्याला मसावी माहीत होता, त्यावरून आपण लसावी काढला आणि मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार हा संबंध वापरून आपण फायनल उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23 आणि हा देखील अतिशय सोपा असा प्रश्न आहे. चला पाहूया काय आहे प्रश्न. वाचायला सुरुवात करा, सोडवायला सुरुवात करा. प्रश्न आहे 144 आणि 300 ते 400 हे एकत्र आहेत. 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा कोणत्या दोन संख्या, एक आहे 144 आणि दुसरी जी संख्या आहे ती आहे 300 ते 400. 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे. महत्तम सामायिक विभाजक 72 आहे. म्हणजेच अशी मोठ्यात मोठी संख्या 72 ही मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने 144ला आणि 300 ते 400च्या दरम्यान असलेल्या संख्येला तिने निःशेष भाग जातो. तर आपल्याला ती संख्या शोधायची आहे 300 ते 400च्या दरम्यानची. मसावी म्हणजे भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे अर्थात 144ला त्या संख्येने भाग जाणार आहे मसावीने, म्हणजेच 72 दुने होतात 144 आणि 300 ते 400च्या दरम्यान जी कोणती ती संख्या असेल तिला देखील या मसावीने म्हणजे 72ने भाग जाणार आहे. मग कोणती असेल ती संख्या, तर 72 दुने 144, 72 त्रिक तर साधारण 7 त्रिक म्हणजे 70 त्रिक 210, 7 चोक 28, 280, 7 पाचा 35. 72 गुणिले 5 जर केले आपण तर 5 दुने 10 0, हातचाला 1 5 7 35 आणि 1 36, 360 ही संख्या येते की जी 72ने भाग जातो 360ला आणि ती 300 ते 400च्या दरम्यान आहे. म्हणजेच 360 आणि 144 यांचा मसावी काय असणार आहे, 72 असणार आहे. म्हणून ती जी संख्या आहे 300 ते 400च्या दरम्यान असणारी ती कोणती असणार आहे, 360, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चला पटकन लाईक करून घ्या. त्याचबरोबर हे व्हिडिओज आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. आणि या ठिकाणी आपला लसावी मसावी हा टॉपिक पूर्ण कव्हर झालेला आहे. त्याबद्दलची आपण सर्व माहिती घेतली, त्याचबरोबर त्यातील स्वाध्याय देखील सोडवला, सर्व प्रश्न सोडवले. पुढील व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत नवीन घटकाला, घटक क्रमांक 8, तो म्हणजे दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. की परिमेय संख्यांसारखाच हा व्यवहारी अपूर्णांक हा घटक आहे आणि याच्यावर आधारित स्वाध्याय देखील आपण लगेचच त्या पुढील व्हिडिओजमध्ये सोडवणार आहोत. आपण वेगाने पुढे सरकतोय. तुम्ही सुद्धा रेग्युलर अभ्यास करत राहा, रेग्युलर व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्ही सुद्धा यामध्ये मास्टरी मिळवू शकाल आणि परीक्षेला सहजच सामोरे जाऊ शकाल. अजून जास्तीचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना राज्यात यायचं आहे त्यांनी इथं TET, पोलीस भरती, 7वी स्कॉलरशिप ही जी प्लेलिस्ट दिसते यामधील व्हिडिओज अवश्य पहा, त्याचा क्रिटिकल अभ्यास करा. नक्कीच तुम्ही राज्य लेवलपर्यंत मजल मारू शकणार आहात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 8 दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक या व्हिडिओत. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.